रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, महाराष्ट्र प्रदेश सुनीताताई चव्हाण. मी या ठिकाणी आपल्या सांगू इच्छितो की आज आम्ही अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब यांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत. आणि या निवेदन देण्याचा उद्देशच असा आहे की या ठिकाणी उपस्थित हा जो जनसमुदाय आहे हा सर्व पीडित असणारा या ठिकाणचा समुदाय आहे. यांची जी घोर फसवणूक झालेली आहे, हे फसवणूक करणारे जे आहेत हे 4 बिल्डर आहेत. आणि 4 बिल्डरमध्ये मी आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी असं सांगेल की या 4 बिल्डरमध्ये जे प्रामुख्याने ज्यांनी यांची फसवणूक केलेली आहे, मनोज धुमाळ, निखिल, सचिन, संभाजी सुर्वे आणि इतर यांचे साथीदार, या अशा सर्व लोकांनी हे जे भूमाफी आहेत 14 जण आणि याच्यामध्ये एक आणखी वकील आहेत, अशा या 5 लोकांनी मिळून यांची फसवणूक केलेली आहे. आमच्याकडे ज्यावेळेस ही तक्रार आली, आमच्याकडे जे न्याय मागण्यासाठी ज्यावेळेस हे सगळं पीडित परिवार आले, त्यावेळेस आम्ही काल मानपाडा पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणी सिनियर PS सन्मान्य संदीप शिंदे साहेब यांना भेटलो आणि यांची सगळी माहिती आम्ही त्या ठिकाणी दिली. मला या ठिकाणी जाधव साहेबांना हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत की हे जे आरोपी आहेत, हे जे भूमाफी आहेत, यांनी कमीत कमी 250 लोकांकडनं 350 करोड रुपयाची वसुली केलेली आहे. आणि यांच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील आज 8 दिवस होत आलेले आहे. आतापर्यंत त्यांची अटक झालेली नाही. आम्ही या ठिकाणी पक्षाच्या लेटरवर सन्मान्य वाघ मॅडम यांच्या लेटरवर आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की जर का 5 तारखेपर्यंत हे भूमाफे जे 4 जण आहेत, मी जे आता तुम्हाला नावं सांगितलीत, यांना जर अटक झाली नाही तर आम्ही या ठिकाणी जन आंदोलन छेडू आणि न्याय मिळवूनच घेऊ. या गरीब लोकांना आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय महाराष्ट्र. माझं नाव शालिनी राजेंद्र वाघ आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष आहे. इथले जे लोक आहेत यांची फसवणूक झालेली आहे. साई माऊली डेव्हलपमेंट त्यांनी यांची फसवणूक केलेली आहे आणि यांची घोर फसवणूक केलेली आहे. कोणी रिक्षा चालवतं, तर कुणाच्या मिस्टरांना पॅरलेक्स झालेले आहेत. प्रत्येकाचे स्वप्न असतं आपलं घर व्हावं म्हणून. कुठून ना कुठून काढून लोकांनी कर्जानी काढले, कोणी गळ्यातलं मंगळसूत्र मोडून लोकांनी त्यांना पैसे दिलेले आहे. त्यांनी फसवणूक केलेली आहे. आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो आहे. यांनी FIR दाखल केलेली आहे. तिथं गेले असता जे मानपाड्याला ज्यांच्याकडे तपास होता पाटील साहेब, त्यांनी यांना पण शिवीगाळी वगैरे केलेली आहे. कुठेतरी प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न करत होते. नंतर साहेबांनी त्यांना त्यांच्याकडून तपास काढून दुसरीकडे दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये याच्या अगोदरही 2025 ला जी कंप्लेंट झालेली होती, याच्या अगोदर पण त्यांनी भरपूर लोकांची फसवणूक केलेली आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्यावर ऍक्शन झाली नाही. त्यामुळं जर त्यावेळेस 2025 ला ऍक्शन झाली असती तर आज 250 लोक आहेत ते फसवणुकीमध्ये गेले नसते. त्यावेळेसच मानपाड्याला जी कंप्लेंट दाखल होती त्यावेळेस ऍक्शन करायला पाहिजे होती. आणि अद्यापही 4-5 दिवस 6 दिवस 7 दिवस झाले FIR दाखल होऊन अद्याप आरोपी अरेस्ट नाहीत. त्यामुळे आज आम्ही इथं माननीय जाधव साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. 5 तारखेपर्यंत आरोपी जर अरेस्ट झाले नाहीत तर आम्ही इथं जन आंदोलन करणार आहोत. जय भीम, जय श्री. यातील आरोपींचा राजकीय पक्षाशी संबंध असल्याने त्यांना अभय मिळत असल्याचा आरोप रिपाईनं केला असून या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.